हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जर तुमचं एम MPSC राज्यसेवा 2026चं असेल तर आता तुमच्याकडे ना अराउंड 1 ते 1.5 वर्ष आहे फॉर द प्रिपरेशन. आणि हा जो टाइम पिरियड आहे ना ॲब्सोल्यूट सफिशियंट आहे की तुमची जी तयारी आहे तुम्ही चांगल्या वेळी करू शकाल. जरी तुम्ही बिगिनर असेल, ज्याला बिलकुल आयडिया नाही आहे की एक्झाम कशी असते, आणि किंवा तुम्ही ऑलरेडी अटेम्प्ट दिलेला असेल पण स्टील तुम्ही स्ट्रगल करत आहे कुठे ना कुठे तुमचं नाव जे आहे लिस्टमध्ये आणण्यासाठी, अशा टाईपच्या दोन्ही व्यक्तींना ना हा टाइम फ्रेम जो आहे चांगल्याने वापर केला ना तो खूप जास्त सफिशियंट आहे. पण एक रियालिटी चेक देते मी तुम्हाला काही याद. तर दरवर्षी ना अराउंड 3.6 लाख ॲस्पिरंट पेपर देतात आणि सीट्स किती असतात? 400 ते 500 सीट्स असतात. तुम्ही याच्यातून समजून घेऊ शकता की कॉम्पिटिशन किती जास्त हाय असते. आणि असं पण म्हटलं जाते की बाबा ॲस्पिरंटच्या जर्नीमध्ये एंटर व्हायच्या पहिले प्लॅन बीची जी आहे प्रिपरेशन करून घ्या. पण तुम्हाला प्लॅन बीचा विचार करण्याचं नाही आहे. तुमच्याकडे आता फक्त 2 ऑप्शन आहे की तुम्ही अभ्यास चांगल्याने करा आणि जे तुमचं नाव आहे ते लिस्टमध्ये आणण्यासाठी बुक करून घ्या, किंवा आता टाइमपास करा आणि जे तुमच्या आयुष्याचं 1 वर्ष आहे त्याला असंच वाया घालून जा. आणि हे बघा, हे अशा टाईपचे दोन्ही टाईपचे ॲस्पिरंट या मार्केटमध्ये आहे. पण आता सपोज तुमचं सिरियस प्रिपरेशन करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही ना ब्लाइंडली रीडिंग स्टार्ट नको करा. आणि येस, कोचिंग जॉईन करताना पण ना ब्लाइंडली कोणी माझ्या मित्रांनी जॉईन केली म्हणून मी तीच कोचिंग जॉईन करेल असं म्हणू नको करा. थोडा टाईम घ्या आणि त्यांच्यानंतरच मेजर डिसिजन घ्या. आणि बघा, ही जी जर्नी आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला हार्डवर्क, कन्सिस्टन्सी आणि पर्सिस्टन्सी हे तीनही लागेल, तेव्हा जाऊन कुठे तुम्ही एक्झामला क्रॅक करू शकता. कारण की काय असते, मोस्टली जितके पण गव्हर्नमेंट एक्झाम आहेत ना ते कुठे ना कुठं तुम्हाला फिजिकली आणि मेंटली चॅलेंजिंग राहणार आहेत. खूप जास्त उतार चढाव येणार आहेत. काही दिवस ना तुमची स्टडी खूप चांगल्याने होणार आणि त्याच्यासाठी तुम्ही हॅपी होऊन जाणार, पण काही दिवस बिलकुल पण चांगल्याने स्टडी नाही होणार आणि तुम्ही सॅड होऊन जाणार. आणि म्हणून ना तुमचे जे अपकमिंग 1 to 1.5 इयर आहेत ना त्याला प्रॉपरली युटिलाइज करावं लागेल. तुम्हाला प्रॅक्टिकली आणि रिअलिस्टिक जे आहे टार्गेट्स बनवावं लागेल आणि त्या हिशोबाने जे आहे तुम्हाला रोज अभ्यास करावा लागेल. आणि या व्हिडिओमध्ये पण ना मी पूर्ण डिस्कस करणार आहे की कुठल्या सब्जेक्टला कधीपासून सुरू करायचं, कुठून वाचायला पाहिजे, त्याचबरोबर आपला ऑप्शनल हा जो विषय आहे त्याचं प्रिपरेशन कसं स्टार्ट करायचं, करंट अफेअर्ससाठी काय करायला हवं, त्याचबरोबर आपली आन्सर रायटिंग आणि MCQ प्रॅक्टिस याच्यासाठी काय करायचं. आणि हे सर्व जे आहे ओव्हरऑल अजेंडा राहणार आहे या व्हिडिओचा. तर चला आता वळूया आपल्या मेन डिस्कशनकडे. तर MPSCसाठी जसं मी तुम्हाला सांगितलं, आता 1 to 1.5 इयर आहे तुमच्याकडे. तर या पूर्ण इयरला ना मी 3 फेजेसमध्ये डिवाइड केलेलं आहे. पण याला डिस्कशनकडे वाढण्यापूर्वी ना मी तुम्हाला काही गोष्ट सांगते. जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करता ना तर तुम्हाला काही एका ट्रॅपमध्ये नेहमी खूप सारे ॲस्पिरंट अडून जातात. ते आहे प्रोकॅस्टिनेशन. म्हणजे तुम्ही आज डिसाईड केले की मला XYZ टार्गेट कंप्लीट करायचं आहे, पण तुम्ही जे आहे त्याला पुढे ढकलता आणि तो पुढचा जो टार्गेट आहे त्याला परत पुढे ढकलता. म्हणजे तुमचा जो टाईम आहे त्याला प्रॉपरली वापर करत नाही. झिरो टाईम मॅनेजमेंट असते. कधी कधी तर काही ॲस्पिरंट असे पण करतात की रँडमली कुठलं पण रिसोर्स यूज करायला स्टार्ट करतात. आणि काही व्यक्ती तर असे पण आहे खूप सारे डिस्ट्रॅक्शनला फेस करतात. सपोज तुम्ही पुण्यासारख्या नवीन शहरात जाणार प्रिपरेशनसाठी तर तिथले काही नवीन डिस्ट्रॅक्शन राहणार आणि पर्सनल लाईफमध्ये पण खूप डिस्ट्रॅक्शनला फेस करतात आणि कुठं ना कुठं एका ट्रॅपमध्ये नवीन फसून जातात. म्हणून तुम्ही स्वतःला या ट्रॅपमधून वाचवा आणि सिम्पल, लॉजिकल आणि एक रिअलिस्टिक प्लॅन बनवा. आणि हे 3 जेव्हा राहणार ना ते येणार तुमच्या एक जेव्हा राईट मोटिवेशन राहील की तुम्हाला एक्झाम का द्यायची आहे, आणि तुम्ही ज्या मोटिवेशनने एका राईट ॲटिट्यूडने वळणार पुढे जाऊन आणि प्रॉपरली तुमचा जो टाईम आहे फिजिकली ॲज वेल ॲज अ मेंटली या प्रिपरेशनसाठी द्याल आणि तुम्ही जे आहे प्रॉपरली सस्टेन कराल 1.5 इयर, तेव्हाच जाऊन कुठे तुमची जी MPSC आहे ती चांगल्याने क्रॅक होऊ शकते. आणि म्हणून MPSC राज्यसेवेच्या प्रिपरेशनसाठी एंटायर कुठून सोर्सेस करायचे, कधीपासून सुरू करायचं, आणि त्याच्यामधलं प्री असो की मेन्स असो, मेन्समध्ये GS असो, AC असो, एथिक्स असो किंवा ऑप्शनल, या सर्वांना एक ना बॅलन्स वेनी घेऊन चालायचं आहे. कुठल्याला पण तुम्ही जास्त प्रायोरिटाईज करून कुठल्याला कमी प्रायोरिटाईज करणे होणार नाही. इवन ना काही मुलं तर एक मेजर मिस्टेक करतात. ते ना अप्रॉक्स 10 ते 11 महिने ना फक्त प्रिलिमचं वाचायला चालू करतात. फक्त प्रिलिम्सच्या सब्जेक्ट्सकडेच लक्ष देतात आणि मेन्सला खूप जास्त इग्नोर करतात. आणि म्हणून यार प्लीज प्लॅनिंग खूप चांगल्याने करा. आणि हा जो तुमचा पिरियड आहे ना जानेवारी टू डिसेंबर, आता तर एप्रिलमध्ये हा व्हिडिओ पोस्ट करताय तर एप्रिल टू एप्रिल घेऊन घ्या, ठीक आहे. तर हा तुमचा जो एंटायर 12 महिन्याचा पिरियड आहे ना तो खूप जास्त गोल्डन टाईम आहे तुमच्या प्रिपरेशनसाठी. आणि तुम्ही जरी बिगिनर असेल ना तरी पण तुम्ही कॉम्पीट करू शकता ऑलरेडी अटेम्प्ट कॅन्डिडेटसोबत, जर तुम्ही याला चांगल्याने वापर केला तर. म्हणून ना आता प्लॅनिंग चांगल्याने करा. सपोज तुम्ही या एप्रिलपासून प्रिपरेशन स्टार्ट करत असेल तर नेक्स्ट एप्रिलपर्यंत ना अप्रॉक्स तुमच्याकडे 12 महिने आहेत. आणि सपोज दरवर्षीसारखं म्हणजे यावर्षीसारखं सप्टेंबरमध्ये आपली प्री झाली ना तर त्या हिशोबाने ना आपल्याकडे इन
शॉर्ट खूप जास्त सफिशियंट टाईम आहे की आपण प्रॉपरली आपलं प्रीचे सब्जेक्ट्स ॲज वेल एज मेन्सचे सब्जेक्ट अलॉंग विथ द ऑप्शनल हे तीनही आपण चांगल्याने प्रिपेअर करू शकतात. आणि म्हणून हा जो 3 फेज प्लॅन आहे ना, त्याला तुम्ही ट्राय करा की तुम्ही चांगल्याने इम्प्लिमेंट करू शकाल. तर सर्वात आधी ना मी तुम्हाला सांगते की कुठले कुठले विषय तुम्हाला प्रिपेअर करायचे आहे. तसं जनरल स्टडीजमध्ये तुम्हाला पॉलिटी बघायचं आहे, मग हिस्ट्रीमध्ये एन्शियंट हिस्ट्री, मिडेवल हिस्ट्री आणि मॉडर्न हिस्ट्री, ठीक आहे. आणि मग आर्ट अँड कल्चर हे येऊन जाते आपल्या मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने. आधी तुम्ही बघितले असेल MPSCच्या पेपरमध्ये सहसा आर्ट अँड कल्चरवरून खूप कमी प्रश्न विचारायचे, पण आता आपल्याला जसं माहिती आहे मेन्समध्ये आर्ट अँड कल्चरचे डायरेक्ट टॉपिक्स आहेत, त्याच्यामुळे आर्ट अँड कल्चर प्रिपेअर करणे पण इम्पॉर्टंट होऊन जाते. त्याच्यानंतर आहे आपलं इकॉनॉमी, अर्थशास्त्र, ठीक आहे, जॉग्राफी आहे, मग सायन्स आहे आणि एन्व्हायरमेंट आहे. त्याचबरोबर काही मेन स्पेसिफिक लेसन्स पण आहेत, जसे की आपलं सोसायटी झालं, सोशल जस्टिसचं काही सेक्शन झालं, इंटरनॅशनल रिलेशन आहे, गव्हर्नन्स आहे, सिक्युरिटी आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आणि येस इथिक्स हा विषय सर्वांसाठी नवा आहे. आणि बघा इथिक्ससाठी ना मीने एक GS4 ची स्ट्रॅटेजी अपलोड केलेली आहे, ती तुम्ही जाऊन बघू शकता. आणि येस मीने GS4च नाही, बाकी सर्व विषयांची GS1 असेल, GS2 असेल, GS3 आणि GS4 या सर्व विषयांना कसं कसं प्रिपेअर करायला पाहिजे त्याची स्ट्रॅटेजी व्हिडिओज टाकलेले आहे, ठीक आहे. तर तुम्ही जे आहे मी त्याची लिंक तशी पण डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार, ते तुम्ही एकदा बघून घ्या. आणि तुमची जी प्रिपरेशन आहे ती स्टार्ट करण्याच्या आधी जर तुम्ही हे बघितले ना, तर तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया मिळून जाणार की काय काय आपल्याला कव्हर करायचं आहे. आणि बघा जसं मी तुम्हाला सांगितलं GS मध्ये तर हे सर्व आले आपल्याला कव्हर करायचे, पण आपलं जे करंट अफेअर आहे त्याच्यासोबत पण आपल्याला जे हे अपडेटेड राहायचं आहे. त्याचबरोबर ना ऑप्शनल विषयाला सिलेक्ट करायचं आहे, कारण की आता MPSC जुन्यासारखं नाही राहिला, आता आपल्याला मेन्स जी आहे UPSC सारखीच राहणार आहे. त्याच्यामुळे ऑप्शनल जे आहे ते चूज करणे इम्पॉर्टंट होऊन जाते. आणि ऑप्शनल चूज करायच्या आधी ना काही तुमचे फंडामेंटल सब्जेक्ट्स ते चांगल्याने कव्हर करून घ्या. ते आहे तुमचं पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी आणि इकॉनॉमी. आणि हे जर झालं तुमचं प्रॉपरली प्रिपेअर, त्याच्यानंतरच जाऊन कुठे तुम्ही ऑप्शनल सिलेक्ट करा, जर तुम्ही आतापर्यंत तुमचं ऑप्शन सिलेक्ट केलेलं नसेल तर. आणि येस घाई करू नका कुठल्या पण ऑप्शन सिलेक्ट करायसाठी, प्रॉपर जे आहे अशा ऑप्शनल सिलेक्ट करायला पाहिजे तुम्हाला, ज्याला तुम्ही सपोज 1 वर्षात पेपर निघाला तर चांगलं आहे, सपोज नाही निघालं तर तुम्ही नेक्स्ट वर्षी पण त्या विषयाला वाचण्यासाठी बोर नाही होणार, तुम्हाला तेवढ्याच इंथुझॅस्टिकनी ते विषय जे आहे प्रॉपरली प्रिपेअर करणार. म्हणून ऑप्शनल जे आहे सिलेक्ट करताना टाईम घ्या, पण चांगला जो आहे तुम्हाला जो वाटते ठीक वाटते तोच ऑप्शनल सिलेक्ट करा. आणि येस पहिले मी जसं तुम्हाला आधी पण सांगितलं, बेसिक सब्जेक्ट वाचल्यानंतरच ऑप्शनल सिलेक्ट करा. आणि हे का म्हणताय मी, याचं जर तुम्हाला रिझन जाणायचं असेल तर माझा जो ऑप्शनल प्रिपेअर कसं करायचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघून घ्याल, कारण की सपोज मी इथे एक्सप्लेन करायला लागेल ना तो खूप लंबा होऊन जाणार हा व्हिडिओ, ठीक आहे. म्हणून ऑप्शनल सिलेक्शनवाला व्हिडिओ एकदा बघून घ्या. आणि त्याच्यातून मी का म्हणत आहे फंडामेंटल सब्जेक्ट्स पहिले कव्हर करायचे आहे याचं रिझन ऐकून घ्या. आणि येस त्याच्यानंतर आहे आपलं CSAT, ठीक आहे. आपल्याला CSAT पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम कव्हर करावं लागेल, ज्याच्यामध्ये आपलं बेसिक न्यूमेरसी येणार, रिझनिंग येणार आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन येणार, ठीक आहे. तर हे एंटायर या पेजमध्ये जितकं पण दिलेलं आहे ना ते सर्व आपल्याला या जे टाइम पिरियड आहे 1 to 1.5 इयरमध्ये कव्हर करायचं आहे. तर आता वळूया आपल्या मेन डिस्कशनकडे, ज्याच्यामध्ये मी फेजेस वाईज डिवाइड केलेला आहे प्रत्येक मंथ्सला. तर बघा फेज 1 आपला एप्रिल टू जूनमध्ये राहणार 4 महिने, ठीक आहे. हररोज तुम्हाला ना 6 ते 7 घंटे अभ्यास करायचा आहे. आणि सर्वात आधी तुमचे जे 4 फाउंडेशनल सब्जेक्ट आहे ना त्याला सुरू करायचं आहे, ठीक आहे. पॉलिटीसाठी तुम्ही अप्रॉक्स 25 दिवस घेतलं तर तुम्ही चांगल्याने प्रिपेअर करू शकता. त्याच्यासाठी आता बघा जसं तुम्हाला 1 to 1.5 इयर आहे तर तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही NCERT पासून सुरू करू शकता. आणि ज्यांच्याकडे खूप कमी वेळ आहे, सपोज काही व्यक्ती जर तुम्ही आपलं 2025चं प्रिलिम्स देत असेल तर येस तुम्ही डायरेक्टली लक्ष्मीकांत या बुककडे रेफर करू शकता. पण ऑब्व्हियसली हा टाइम पिरियड जो मी सांगत आहे किंवा हा शेड्यूल जो सांगत आहे मी 2026च्या ॲस्पिरंटसाठी सांगत आहे, तर त्यांच्याकडे सफिशियंट टाईम आहे, तर ते इन्शियंट म्हणजे जे आपली NCERT आहे त्याला पण रेफर करू शकता, ठीक आहे. 11ची NCERT आहे आणि 12ची NCERT आहे, ठीक आहे. हे इंग्लिश मिडियमवाल्या मुलांसाठी आहे. मराठी मिडियमवाल्यांसाठी आय थिंक NCERTचं जे आहे समरी मराठीमध्ये पण आलेले आहे, तर त्यांची पण ते बुक जी आहे ते तुम्ही मार्केटमधून घेऊन रेफर करू शकता, ठीक आहे. किंवा मग डायरेक्टली तुम्ही लक्ष्मीकांतला रेफर करू शकता, ठीक आहे. नंतर इथे आपलं इकॉनॉमीसाठी मी अप्रॉक्स 30 डेज अलॉट केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुमचं NCERT बेसिक कव्हर करायचं असेल तर, आणि कुठलं पण जे स्टँडर्ड बुक आहे ठीक आहे ते वापरून घ्यायचं इकॉनॉमीसाठी, ठीक आहे. कुठलं पण 1 सोर्स रेफर करायचं. मला इंग्लिश मिडियमसाठी मुलांचं माहिती आहे, मराठी मिडियमसाठी
मला त्या ऑथरचं नाव लक्षात नाही येत आहे. मी कमेंटमध्ये मेन्शन करून घेणार. पण इंग्लिश मीडियमवाल्या मुलांसाठी ना शंकर IASची एक बुक आहे, ठीक आहे, ते तुम्ही रेफर करू शकता. त्याचबरोबर मृणाल सरचे व्हिडिओ लेक्चर्स आहेत, यूट्यूबला पण आहेत, ते पण रेफर करू शकता. आणि येस, सून मी पण व्हिडिओज घेऊन येणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचं इकॉनॉमी पण मी कव्हर करून घेणार, ठीक आहे. तर तुम्ही माझे पण व्हिडिओज ओव्हर द पिरियड ऑफ टाईम कव्हर करून घेऊ शकता. त्याच्यानंतर हिस्ट्रीसाठी ना मी खूप जास्त टाईम पिरियड अलॉट केला आहे, कारण की तुम्हाला पण माहीत आहे याच्यामध्ये 3 पार्ट येतात. एन्शियंट हिस्ट्री झालं, मिडिवल हिस्ट्री झालं आणि आपलं मॉडर्न हिस्ट्री, ठीक आहे. तर हा सर्व कव्हर करायसाठी ऑब्व्हियसली आपल्याला टाईम लागेल, ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला 40 to 42 दिवस जे आहे ते तुम्ही अलॉट करू शकता हिस्ट्रीसाठी. NCERT रेफर करायची एन्शियंट आणि मिडिवलसाठी, ठीक आहे. RS शर्मा आणि सतीश वर्माचे जे बुक आहे ते तुम्ही NCERT रेफर करा या 2 विषयासाठी. नंतर मॉडर्न हिस्ट्रीसाठी ना इंग्लिश मिडियमवाल्या मुलांनी ना स्पेक्ट्रम करून घ्या, किंवा मी एक व्हिडिओ लेक्चर आणणार आहे. ऑब्व्हियसली मी इतकं म्हणजे त्याचं काम सुरू आहे त्या व्हिडिओवर. खूप चांगल्या प्रकारे मी ते व्हिडिओमध्ये डायग्राम्स, फिगर्स वगैरे ॲड केले आहे आणि प्रॉपरली टाईमलाईननुसार तो व्हिडिओ बनवलेला आहे. तर ते तुम्ही रेफर केले ना तरी तुमचं मॉडर्न हिस्ट्रीचं एक बेसिक ओव्हरव्ह्यू आहे किंवा तुमचं चांगल्याने प्रिपेअर होऊन जाणार. आणि त्याचबरोबर एक पॉईंट मी तुम्हाला सांगते की सपोज मराठी ॲस्पिरंट असेल त्यांनी समाधान महाजन सरांचे पुस्तक वापरू शकता. एन्शियंट मधलं झालं, आपला मेडिवल पण झालं आणि मॉडर्न पण झालं. त्याच्यानंतर जसं मी सांगितलं आर्ट अँड कल्चर मेन्ससाठी युजफुल आहे, ठीक आहे. त्याच्यासाठी NCERT येते 11th स्टँडर्डची, ती तुम्ही यूज करून घ्यायचं. नंतर राहिलं जॉग्राफी. 25 दिवस अप्रोक्स दिलं ना त्याच्यामध्ये तुमचं NCERT कव्हर करायचं. 11th NCERT ज्याच्यामध्ये तुमचं जगाचं फिजिकल जॉग्राफी आणि इंडियाचं फिजिकल जॉग्राफी कव्हर होऊन जाणार. 12th बुक रेफर करायची इकॉनॉमिक जॉग्राफी आणि ह्युमन जॉग्राफीचे प्रश्न आपल्याला माहिती आहे येतातच, त्याच्यासाठी आपल्याला NCERT रेफर करायची या विषयांसाठी, ठीक आहे. नंतर मॅपिंग, ठीक आहे. मॅपिंग चांगल्याने करावं लागेल, ठीक आहे. इंडियाची मॅपिंग आणि महाराष्ट्राची मॅपिंग, आणि त्याच्यासाठी ॲटलास जे आहे कुठल्या पण जे आहे पब्लिकेशनचं तुम्ही वापरू शकता. हे झालं आपलं बेसिक ओव्हरव्ह्यू, हे जे तुम्हाला 4 महिन्यामध्ये कंप्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर करंट अफेअरसाठी ना स्टार्टिंगचे 15-20 दिवस ना फक्त न्यूजपेपर वाचणं सुरू करून घ्या, आणि जसं जसं टाईम जाणार तसं तसं तुमचं न्यूजपेपर तर सुरूच राहणार. त्याचबरोबर कुठल्या पण कोचिंगची जी आहे करंट अफेअरची काही मॅगझिन त्यांनी रिलीज करत असेल तर ते तुम्ही वाचून घ्यायचं. आणि येस, हे जे 4 महिन्याचा टाइम पिरियड आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही मेन्सची आन्सर रायटिंग डेफिनेटली सुरू करा, पण डे 1 पासून सुरू करू नका, ठीक आहे. काही मुलांना जे कोचिंग वगैरे नाही लावत त्यांना डिफिकल्ट होणार, ठीक आहे. त्याच्यामुळे डे 1 पासून सुरू करायची नाही. हळूहळू जसं तुमचं कंटेंट बिल्ड होत राहणार तसं तसं जे आहे आन्सर रायटिंग हळूहळू सुरू करायची, ठीक आहे. आता वळूया आपल्या सेकंड फेजकडे, तो राहणार ऑगस्ट टू डिसेंबर. तर हा 5 मंथचा पिरियड आहे, ठीक आहे. 6 to 7 आवर जसं मी तुम्हाला सांगितलं तेवढं डेली तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. या मंथमध्ये ना आपलं मेन टार्गेट राहणार आपलं मेन्सचं सिलेबस कंप्लीट करायचं, डेली आन्सर रायटिंग सुरू ठेवायची आणि मग टेस्ट सिरीजकडे पण लक्ष द्यायचं, ठीक आहे. आणि येस, याच्यामध्ये आपला जो सायन्स विषय उरलेला आहे आणि इन्व्हायरमेंट विषय उरला आहे. अप्रॉक्स 15 दिवसात ना सायन्स कंप्लीट करून घ्यायचं. यूट्यूबमधले व्हिडिओज बघून तुम्ही कव्हर करू शकता. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटसाठी ना अप्रॉक्स 1 वीकमध्ये पण तुम्ही NCERT वाचून जे आहे एन्व्हायरमेंट पोर्शन कव्हर करू शकता. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं मेन्सची पण आपल्याला प्रिपेअर करायचं आहे या सेकंड फेजमध्ये. तर आपलं गव्हर्नन्स, इंटरनॅशनल रिलेशन, सोसायटी, सिक्युरिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट, ठीक आहे. याच्यासाठी तुम्ही 30 ते 40 दिवस देऊ शकता, आणि विथ नोट्स तुमचे जे आहेत प्रॉपरली प्रिपेअर व्हायला पाहिजे हे सर्व विषय. आणि नंतर आला आपला इथिक्स, ठीक आहे. जसं सांगितलं GS4 सर्वांसाठी नवीन विषय आहे, आणि तिथलं मी काही हायलाईट सांगून देते. तर सर्वात पहिले आपल्याला इथिक्स प्रिपेअर करताना जितके पण कीवर्ड्स मेन्शन आहेत सिलेबसमध्ये त्याचं जे आहे डेफिनेशन प्रॉपरली राहायला पाहिजे. प्रत्येक नोट्स जे आपले बनवणार त्याच्यामध्ये एक्झाम्पल पण प्रॉपर राहायला पाहिजे, आणि कुठलं पण स्टँडर्ड बुक रेफर करायचं आहे. इंग्लिश मिडियमवाल्यांनी डेफिनेटली लेक्झिकॉन ही जे पुस्तक आहे ते पण रेफर करू शकता, ठीक आहे. तर आपल्याला हे जे ऑगस्ट टू डिसेंबरचा पिरियड राहणार 5 महिन्याचा, त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व या पेजमध्ये म्हणजे या स्लाइडमध्ये जितके मेन्शन आहे ते आपल्याला कव्हर करायचे आहे, ठीक आहे. त्याचबरोबर ना तुमची ऑप्शनलची प्रिपेरेशन जे आहे त्याला सुरू करून घ्यायचं. अप्रॉक्स 5 ते 6 महिने जे आहेत तुम्ही याच्यासाठी डिनोट करू शकता, ठीक आहे. इट मेनली ना व्हेरी करते ऑप्शनलचं सिलेबस किती आहे, ठीक आहे. काही ऑप्शनल ना थोडे शॉर्ट सिलेबस असतात, त्याच्यामुळे काही लोकांचं ना लवकर प्रिपेअर होऊ शकते, पण काही लोकांचे लॉंग ऑप्शनल असल्यामुळे ना सिलेबस असल्यामुळे थोडं टाइम लागू शकते समोर मागे. पण अप्रॉक्स तुम्ही 5-6 महिने जे आहे ऑप्शनल प्रिपरेशनसाठी देऊ शकता, ठीक आहे. आणि डेली 4 ते 5 घंटे ऑप्शनलसाठी द्यायचं, ठीक आहे. टेस्ट सिरीज पण जॉईन करायची हळूहळू, ज्याच्याने तुमचं आन्सर रायटिंग पण प्रिपेअर होणार, आणि PYQ सॉल्व्ह करायचे UPSCचे, ठीक आहे. कारण की ऑप्शनल जे आहे ऑब्व्हियसली सिलेबस सेम असल्यामुळे तुम्हाला जे आहे ओव्हरऑल बेसिक आयडिया मिळून जाणार की कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, आणि हळूहळू जसं ऑप्शनल प्रिपेअर होते त्याच्या PYQsनी आन्सर रायटिंग सुरू करून घ्यायची, ठीक आहे. आणि कसं ऑप्शनल चूज करायचं मी जसं तुम्हाला आधीच सांगितलं, ऑप्शनलची एंटायर डिटेलबद्दल मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता.
आणि येस डेली न्यूजपेपर आणि मंथली मॅगझिन जे आहे ते तुम्हाला सुरूच ठेवायची आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला एंटायर 5 महिन्याचा सिलेबस आहे. आणि येस आता बघा, जसं ऑप्शनल डेली झालं आपलं 3 मंथ अप्रॉक्स मेन्सला डिनोट केले आणि राहिलेले हे विषय जे आपण या टाइम पिरियडमध्ये जे आहे स्टडी केलेलं आहे त्याचं रिव्हिजन पण जे आहे तुम्ही अप्रॉक्स 2 महिन्यात किंवा डेली रिव्हिजन पण हळूहळू सुरू ठेवू शकता. एखाद घंटे तुम्ही रिव्हिजनला पण देऊ शकता. आता लास्ट फेज येतो आपला जानेवारी. ठीक आहे, आपलं 1 वर्ष कम्प्लिटली संपून जाणार. ठीक आहे, जानेवारी लागेल. तर टिल प्रिलिम्स तुमचं रिव्हिजन फेज राहणार. ऑलमोस्ट सर्व तुम्ही या फेजपर्यंत ना डिसेंबरपर्यंत एंड करून घेणार. त्याच्यामुळे आता जो काही टाइम राहणार तो तुमचा रिव्हिजनसाठीच राहणार. ठीक आहे, आणि येस ऑप्शनल कंटिन्यू ठेवायचं. ठीक आहे, अप्रॉक्स 5 महिन्या पहिले प्रिलिम्सच्या आणि नंतर पूर्ण जो टाइम आहे ऑप्शनलचा तुम्ही सीसॅटसाठी वगैरे देऊ शकता. आणि करंट अफेअर कंटिन्यू करायचे, न्यूजपेपर कंटिन्यू करायचं आणि रिव्हिजन करायची मंथली मॅगझिनची. ठीक आहे, अशा प्रकारे तिन्ही फेजला मी डिवाइड केलेलं आहे. आणि येस काही अनाउन्समेंट आहे मी की प्रिलिम्ससाठी ना जे 2025ची प्रिलिम्स आहे त्याच्यासाठी मी व्हिडिओ लेक्चर सब्जेक्ट वाईज घेऊन येत आहे. आणि येस मी पॉलिटी विषयाचं पण स्टार्ट केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत बुकचं जे आहे ओव्हरऑल आपण कंप्लीट करतच आहोत. काही लेसन झालेले आहेत. आणि येस सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी पण येणार. ठीक आहे, प्रत्येक सब्जेक्ट पॉलिटी असो, इकॉनॉमी असो, जॉग्राफी असो, ठीक आहे, प्रत्येक सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी व्हिडिओज पण सून येणार. आणि येस आय विल लॉन्च द बॅचेस सून. ठीक आहे, आणि आपण जे आहे खूप मुलांनी कमेंटमध्ये पण विचारलं आहे की बॅचेस कधी तुम्ही लॉन्च करणार आहे किंवा बॅचेची फीस वगैरे किती आहे. तर त्याची डिटेल आहे ना मी खूप लवकरच अनाऊन्स करेल. आणि येस वेबसाईटवर काम सुरू आहे. ठीक आहे, तर ते वेबसाईट जशी झाली की तुम्हाला नोट्स जे आहेत माझ्या व्हिडिओजचे ते डायरेक्टली तुम्ही वेबसाईटमधून पण डाउनलोड करू शकता. थोडा टाइम लागत आहे वेबसाईट बनायला, पण सून वी विल लॉन्च इट अँड बॅचेस पण सुरू होणार. अँड येस प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. सी यू सून इन द नेक्स्ट वन. टिल देन थँक्स फॉर वॉचिंग.